We will be going for the session on introduction to Kaizen now. Very warm welcome to Sanjeevani Madam and Sachitanand. Warm welcome to Manasi Bidkar and all the participants. MCCI team is with us. So thanks to everyone, those who are connected to the session. Thank you. Now you can go ahead, Sanjeevani Madam. थँक्यू सो मच. परत एकदा सगळ्या उपस्थितांना मनापासून स्वागत. हे ऍक्च्युअली चौथा दिवस आहे आजचा. ऑलराईट. सो दरवेळी एक नवीन विचार आपण आपल्या वॉलवर टाकत असतो. यावेळेचा विचार आहे की तुम्ही कुठल्याही गोष्टीला नाही मला जमणार नाही किंवा मी करणार नाही असं म्हणायचं असेल तर आधी करा आणि करून झाल्यावर जमतंय का नाही हे इतरांना ठरवू द्या. तुम्ही स्वतः मला जमणार नाही असं म्हणत जाऊ नका. बऱ्याच वेळा मला नाचता येत नाही, मला गाता येत नाही किंवा मला बिझनेस जमत नाही, मी बाई आहे, अशाच्या प्रेज्युडाईज किंवा टॅग लेबलमध्ये आपण वागत असतो. ते आपण बदलायला हरकत नाहीये. किंबहुना आतापर्यंत विथ ऑल दिस टेक्निकल इश्यूज आपण सक्सेसफुली आजचा चौथा दिवस आहे आणि आपण मीटिंग कंडक्ट करतोय. तेव्हा प्रयत्न केल्यावर जमतं, थोडेफार प्रॉब्लेम येतात आणि ओव्हर टाइम ते निघून जातात. परत एकदा या इनिशिएटिव्हसाठी किंवा हे इफेक्टिव्हली एक कायझन आहे असं मी म्हणेन. आणि हे मानसी, अनुजा, सच्चिदानंद, मी आणि अख्खी MCCIची टीम यांच्या मदतीने आम्ही केलेलं आहे. ही एक फंटॅस्टिक लर्निंग ऑपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळे जी लोक आली आहेत त्यांचं मनापासून स्वागत. आपण पुढे जाऊयात. हॅलो, गुड इव्हनिंग. माझं नाव संजीवनी आणि माझा इथे कॉन्टॅक्ट ह्यासाठी दिला आहे की तुम्ही तुमचे प्रश्न या ईमेलवर देऊ शकता. तुमचा फीडबॅक फॉर्म देखील गुगल डॉकमध्ये शेअर केलेला आहे आणि मेसेज आता तिचाच होता का? नाही. आणि आता MCCI टीम परत एकदा तो पोस्ट करेल पोलच्या बरोबर. ऑलराईट. सो मी BE इन्स्ट्रुमेंटेशन केलेलं आहे. MMS आणि पुढे मॅनेजमेंटचा अभ्यास करून PhD गाईड म्हणून पुणे, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये काम करते. माझं पोस्ट डॉक्टर रिसर्च इंटरनॅशनल क्वालिटी रेटिंग सिस्टीम ऑस्ट्रेलियाला झालेलं आहे. माझं पूर्ण वेळाचं काम ट्रेनिंग, ऑडिट्स, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आहे आणि मी जगभरात या निमित्ताने शिकायला संधी मिळवली आहे. मास्टर ट्रेनर आहे आणि असेसर म्हणून झेडमध्ये काम केलेलं आहे आणि किम्प्रो सर्टिफाईड क्वालिटिस्ट आहे. सच्चिदानंद. हॅलो, मी सच्चिदानंद गोगावले. मी बीटेक इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग केलेलं आहे. आय हॅव बीन अवॉर्डेड ॲक्टिव्ह यंग रिसर्चर अवॉर्ड. मी इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्टसाठी फॅसिलिटेटर आणि झेडचा कोट्रेनर आणि कन्सल्टंट आहे. आय हॅव पेटंट्स अँड कन्सिस्टंट अवॉर्ड विनिंग रेकॉर्ड्स. मी किम्प्रो सर्टिफाईड क्वालिटिस्ट पण आहे. आणि हे जे कायझन आणि QC आहे त्याच्यासाठी आम्ही दोघांनीही नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर असेसमेंट केलेले आहेत. वेल, हे एवढ्यासाठी होतं की बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही देऊ शकू आणि तशातही काही प्रश्न आम्हाला जर नाही उत्तर देता आलं तर या क्षेत्रातल्या बहुतेक सगळ्या माणसांबरोबर आमचं कॉन्टॅक्ट असल्यामुळे 1-2 दिवसात आम्ही तुम्हाला नक्कीच योग्य माहिती देऊ शकतो. थोडक्यात कायझनचं आणि क्वालिटी सर्कलचं आणि त्याच्या आधी आपण घेतलेल्या 6 सिग्माचं आणि क्वालिटीचं काय नातं हे आपण एका शब्दात बघूयात किंवा थोडक्यात बघूया. जेव्हा तुम्ही आपली सुधारणा करायचं ठरवता त्यावेळी त्याला कधीच म्हणजे स्काय सुद्धा लिमिट नसते. मग त्यासाठी तुम्ही ऑडिट, स्टँडर्डायझेशन, सर्टिफिकेशन ही पद्धत वापरू शकता जी खूप कॉमन आहे आणि बहुतेक तुमचे कस्टमर पण ते तुम्ही करावं म्हणून तुमच्या मागे लागतात. दुसरा मार्ग आपण बोललो होतो ते म्हणजे स्टॅटिस्टिक्स आणि डाटाबेस प्रोजेक्ट तुम्ही घेऊ शकता. हॅलो. तिसरा मार्ग आहे तो म्हणजे एम्प्लॉई किंवा कंपनी वाईड एंगेजमेंट घेण्यासाठी तुम्हाला ओके तुमच्यापैकी ऑपरेटर्स इन्व्हॉल्वमेंटसाठी आपण क्वालिटी सर्कलचा एक प्रकल्प पाहिला होता आणि क्वालिटी सर्कलच्या मदतीने माणूस कसा घडवता येतो, कारण त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा उद्देश नाहीये, पण जेव्हा माणूस घडतो आणि माणसाला काहीतरी करून दाखवण्याची खुमखुमी किंवा हिंमत येते, अगदी खरं सांगायचं तर हिंमत येते. कारण बऱ्याच वेळा असं होतं की ऑपरेटरला वाटतंय मला काय कळतं त्यातलं. त्या हाताने काम करणाऱ्या माणसांनी त्याचं डोकं आणि भावना एकत्र येऊन अजून चांगलं काम करावं हा क्वालिटी सर्कलचा मूळ उद्देश होता. त्याच्यात कंपनी वाईड प्रत्येक जण इन्व्हॉल्व्ह होतं, इन्क्लुडिंग द टॉपर्स.
आता बऱ्याच वेळा असं होतं की दर आठवड्यात एकदा भेटायचं आणि मग तेवढा वेळ आमच्याकडे असतो का, आणि वगैरे वगैरे वगैरे. त्यामुळे क्वालिटी सर्कल किती उत्साहात सुरू झालं तर हळूहळू ते ढिपाळायला लागतं. पण सुधारण्याचा हा मार्ग राहू नये म्हणून अनेक प्रयोग जगभरात केले गेले. त्यापैकी टोयोटानी खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप चांगल्या प्रमाणात या गोष्टी अंमलात आणलेल्या आहेत, आणि अमेरिकेच्या मार्केटमध्ये त्यांनी इतक्या जोरदार मुसंडी मारली की सिक्स सिग्मावर जग जिंकू पाहणारी अमेरिका टोयोटाच्या पुढे टोयोटाचा अभ्यास करायला लागली. थोडक्यात तुम्ही जे काय करता ते बऱ्याच वेळा मी असं म्हणलं होतं, चॅलेंज व्हॉट यू नो अँड यू डू. हे तुम्ही जे करत असता आणि तुम्हाला जे माहिती आहे ते खरोखर पुरेसं आहे का, याचा एकदा पडताळा घ्या. थोडक्यात त्याला चॅलेंज करा. याच्यापेक्षा कुठली चांगली पद्धत आहे का बघा. आणि नक्कीच शिकण्याला पण अंत नसतो आणि करण्यालाही अंत नसतो. अजून कुठल्या तरी सोप्या चांगल्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता. त्यामुळे आज मी जे काय केलं ते सगळं काही छान आहे आणि याच्या पुढे करायला काही वाव नाही अशी कधीच वेळ येत नाही देवाच्या दयेने. प्रत्येक ठिकाणी काही ना काही सुधारण्याला वाव असतो, आणि त्याच सुधारण्याला वाव असण्याला जपानी लोकांनी काय आणि झेन असे 2 शब्द वापरलेत. काय म्हणजे बदल, हा वर लिहिलेलं ते चित्र काढल्यासारखं जपानी कांजी लिपी आहे, आणि झेन म्हणजे बेटर, चेंज फॉर बेटर किंवा कंटिन्युअल इम्प्रूव्हमेंट असं यातून अपेक्षित आहे. आणि यात कुठलेही नियम असे नसल्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक दिवशी प्रत्येक ठिकाणी हे करू शकतो. आणि त्या दृष्टीने म्हणजे आज मी इथे शिकलो तर माझ्या इथे मला अजून काय चांगले बदल करता येतील याचा विचार जर चालू केला तर कामाचा कंटाळा निघून जातो. कायझन मीन्स ऑनगोईंग इम्प्रूव्हमेंट. व्याख्या देते मी आधी. कायझनमुळे सातत्याचा सुधार प्रत्येकात एकही पैसा किंवा खूप मोठा पैसा खर्च न करता होऊ शकतो, कारण इथे स्वतःनी काहीतरी करून दाखवायची जिद्द असते. त्यामुळे पैशासाठी ते थांबत नाही. तुम्हाला माहिती असेल तर आम्ही शाळेत एक श्लोक म्हणायचो, जयाच्या रथी एकची चक्र पाही, नसे भूमी आकाश आधार काही, असे सारथी पांगुळाच्या रथाचा, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. वाटेल तेवढ्या त्रिवार अडचणी आल्या तरी सूर्याने आज दांडी मारली किंवा आज उशिरा आला असं कधी होत नाही. किंबहुना सूर्याच्या गतीवरून आपण आपल्या गतीला ट्यून करून घेतो. तर थोडक्यात तुम्ही जर करायचं ठरवलं तर परफेक्शन काय असतं हे आपल्यासाठी हे श्रद्धा आहे का वगैरे यांनी विचार करायचं कारण नाही. आणि जिथे एवढं परफेक्शन असतं त्याच्याभोवती गुरुत्वाकर्षण तयार होतं आणि सगळे ग्रहतारे फिरत राहतात. तुमच्या आयुष्यात असं परफेक्शन तुम्ही आणलं तर अख्खे व्यवसाय जगभरातले तुमच्या भोवती फिरत राहतील, यात मलाही काही शंका वाटत नाही. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा टोयोटानी अचिव्हमेंट्स कायझनच्या माध्यमातून पब्लिश केल्या, आणि गॅम्बा कायझन म्हणजे गॅम्बा हा म्हणजे तिथलं लोकल, त्यांच्या फॅक्टरीमध्ये चालणाऱ्या सुधारणा जेव्हा पब्लिश केल्या त्यावेळी US प्रॉडक्टमध्ये मी म्हटलं तसं त्यांच्या रिसेशनमधून आणि प्रॉडक्टच्या प्रॉब्लेममधून बाहेर येण्यासाठी लढा चालू होता. आणि आता पूर्ण टर्न अराउंड झालं होतं. म्हणजे आपण जेव्हा क्वालिटी सर्कल बद्दल बोलत होतो तेव्हा जपानला मदत करण्यासाठी म्हणून अमेरिकन तिथे गेले आणि बघता बघता गुरुची विद्या गुरुलाच फळली हे बिझनेसमध्ये वापरलेलं ज्ञान त्यांनी सिद्ध करून दाखवलं. जपाननी जगभरात आपल्या क्वालिटीचा न पुसता येण्यासारखा ठसा उमटला होता आणि अमेरिका आता खडखडून जागी होऊन कामाला लागली. ज्या जपाननी किंवा या जपानच्या संस्थापकांनी कायझनवर प्रथम काम केलेलं आहे त्याला टोयोटा वे असं एक चित्र काढून मी सांगायचा प्रयत्न करते. त्यातली HR प्रिन्सिपल 2 आहेत. एक म्हणजे रिस्पेक्ट फॉर इंडिव्हिज्युअल. मला नाही वाटत याच्यावर मी फार काही बोलू शकेन, कारण त्याच्यावर बोलायला लागले तर पुढचा विषयच होणार नाही. आणि टीम वर्क हे देखील 2 महत्वाचे मुद्दे आहेत. पण लेट अस अंडरस्टँड की याच्यातले टेक्निकल साइड्स काय आहेत. तर या टोयोटा वे प्रमाणे आपण चॅलेंज शोधून काढला पाहिजे. दरवेळी त्रासच असेल, दरवेळी रिजेक्शनच असेल असं काही नाही. अजून सोपं, अजून चांगलं, म्हणजे 10x 10 पट चांगलं, 10 पट स्वस्त, सगळं 10च्या पटीत तुम्ही सगळे करू शकणार असाल असा चॅलेंज घेऊन अजून काय चांगलं करता येईल हे बघायला लागणं, आणि त्यासाठी बांधील असणं. कमिटमेंट म्हणजे बांधिलकी. साहजिकच मला आतापर्यंत जे माहिती होतं त्याच्या पलीकडेही आकाश आहे आणि क्षितिज हे नेहमी विस्तारत जातं याची जाणीव ठेवून पूर्ण करणं आणि त्या पूर्णत्वाचं ध्येय घेणं हे कायझनचं रिअलायझेशन मार्ग आहे. कायझनची सुरुवात ही स्वतःला चॅलेंज करण्यापासून होते. मी करत असलेलं काम, मी करत असलेलं ज्ञान,
साहजिकच इथे डेव्हलपमेंट असा शब्द वापरलेला नाहीये. तुमच्या लक्षात येत असेल तर कायझन हा फक्त ऑपरेटर्स किंवा अशा टीम पुरता मर्यादित नाहीये. किंबहुना इथे टीमवर्क म्हटलं असलं तरी ती टीम ही चेंजिंग किंवा डायनामिक टीम असते. क्वालिटी सर्कलला जनरली एकच टीम असते, त्यातले लिडरशिप रोटेटिंग असते. कायझनला हा फरक नाहीये. त्यामुळे चॅलेंज पासून सुरू झालेला हा प्रवास क्रिएटिव्हिटी आणि त्याच्या बरोबरीने करेज पण येतं. मला माहित नाही, एक काही सुंदर मराठी सिनेमे आहेत आणि त्यात असं दाखवलेलं आहे की विमानाचं पहिलं उड्डाण करणारा महाराष्ट्रीयन माणूस होता आणि त्याला लोकांनी वेड्यात काढलं होतं की काय वेड्यासारखी स्वप्न बघतोय, माणसाला कधी उडता येतं का? पण येस, झपाटलेली माणसं काय वाटेल ते करू शकतात हे सिद्ध करणारा तो प्रवास होता आणि जमलं तर तुम्ही जरूर बघा. रिस्पेक्ट द पीपल हा कॉन्सेप्ट मी जरी म्हटलं मी फार बोलणार नाही, तरी एक लक्षात घ्या की माणसांमध्ये जे इन्फायनाईट पोटेन्शियल आहे आणि जी सिनर्जी आहे आणि जी रेझोनेटिंग ॲबिलिटी आहे की बऱ्याच गोष्टी न बोलता देखील समोरच्या माणसाला कळून जातात आणि तुमच्या वागण्यातून कुठलीही प्रोसिजर किंवा कुठलंही डॉक्युमेंट न लिहिता लोक आपोआप काम करायला लागतात. मला वाटतं हे सगळ्या सिस्टीमच्या पुढची सिस्टीम आहे. त्यामुळे या प्रवासात, एक्सलन्सच्या प्रवासात कायझनचा आपण 4था दिवस किंवा 4था टप्पा घेतलेला आहे. त्यामुळे आज मी जिथे आहे आणि हा कधी थांबणार नाही, हा प्रवास कायझनच्या वाटेने कायमच चालू राहणार आहे. कारण पुढचे जे लीन तंत्र आहेत त्यात कायझन हे महत्वाचं लीन तंत्र आहे. इव्हन क्वालिटी सर्कल हे पण त्याहून महत्वाचं लीन तंत्र आहे. पण कायझन हे जास्त महत्वाचं मी म्हणेन, कारण ते तुम्ही कुठेही कधीही केव्हाही कसंही वापरू शकता. त्याला कुठलेही असे नियम नाही आहेत, हार्डकोर नियम नाही आहेत. ऑलराईट, आता मला याचा उच्चार येणार नाही. सचित प्लीज, ते जपानी तुला येतं. सो आपण आता टोयोटा वेब इम्प्रुव्हमेंट मध्ये 2 गोष्टी आहेत, एक तर कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट आणि रिस्पेक्ट फॉर पीपल. तर कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट मधला चॅलेंज आणि कायझन नंतरचा पुढचा पॉइंट आहे तो गेनची गेनबुत्सू, म्हणजेच गोइंग टू द सोर्स. कुठलाही प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल तर वरवर काही सोडून उपयोग नसतो. अगदी मुळाशी जायला पाहिजे आणि त्याला शब्दशः हा जपानी शब्द आहे ज्याचा उच्चारही खूप अवघड असतो, पण आपण त्या वाटेला नाही गेलेलं बरं. अर्थ समजून घ्या. योग्य इन्फॉर्मेशन तुम्ही जर शोधू शकलात तर नक्कीच तुमचा निर्णय योग्य असतो. इन्व्हेरिएबली चुकीचा निर्णय चुकीच्या दिशेला घेऊन जातो आणि आपल्या मराठीत जी म्हण आहे, आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी, असं आपण कष्ट करून सुद्धा माझ्या कष्टाला काही किंमतच नाही असं शिक्का मारून घ्यायला उत्सुक असतो. पण जपानी लोक म्हणतात जर त्रास आहे ना तर तिथे जाऊन बघा नक्की किती त्रास आहे, बंब न्यायची गरज आहे का, आणि मग ठरवा की काय करायचंय. सो गोइंग टू द सोर्स हे आपल्याकडून बऱ्याच वेळा राहून गेलेलं असतं, कारण आपण अज्युम करतो, बरोबर आहे, हे असंच झालं असणार, ते तसंच झालं असणार आणि त्या लोकांना कळतच नाही, मला सगळं कळतं, किंवा मी इतके वर्ष याच्यात काम केलेलं आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि ते चुकीचं असतं, मला नक्कीच काहीतरी कळत असतं, पण त्या क्षणी तिथे काय घडतंय ते मला इथे बसून कळत नसतं, किंवा कळत असेल तरी तिथे पोचण्याची टेक्नॉलॉजी, कुवत किंवा उत्साह माझ्याकडे नसतो. त्यामुळे रिस्पेक्ट द पीपल हा फंडामेंटल रिक्वायरमेंट आहे. आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये सहस्त्राक्ष, सहस्त्रबाहू, सहस्त्रपादा असं जे वर्णन आहे ना, त्याच्यावर तुमचा जर विश्वास असेल तर कायझनच्या माध्यमातून लोक आणि तुम्ही हा पूर्ण पुरुष होण्याची शक्यता आहे. तेव्हा समोरचा माणूस माझा एक्सटेंडेड आर्म आहे याच्यावर विश्वास ठेवा. स्वतःच्या हाताची आपण जेवढी काळजी घेतो ना तशीच त्याची काळजी घ्या आणि मग बघा. त्याला येत नसेल तर तो खात्रीने ओपनली तुम्हाला सांगू शकेल, अरे मला हे कळलेलं नाहीये. बऱ्याच वेळा लोक गप्प बसतात कारण देयर इज अ फिअर ऑफ बिंग रिडिक्युल, किंवा त्यांना भीती वाटत असते की हे विचारलं तर या बाई माझ्या अंगावर तर ओरडणार नाही, बरोबर, तर किंवा माझा मूर्खपणा तर परेड होणार नाही ना. आणि अशा वेळी आपल्या ज्या विचित्र वागण्याने ज्या गॅप्स तयार झाल्या असतात तिथे तुम्ही रिस्पेक्टच्या माध्यमातून एक पूल बांधू शकता. हे खूप आवश्यक आहे, कारण हे नाही आलं तर टीमवर्क होऊ शकत नाही, तुकडे तुकडे पडायला लागतात आणि प्रत्येक जण वेगळ्या दिशेने जायला लागलं तर मी काल जसं म्हटलं तसं 2+2 व्हायला वेळ लागत नाही, कदाचित 2+4 होऊन जे होतं ते सुद्धा निगेटिव्हिटीकडे खेचायला लागतं. तेव्हा रिस्पेक्ट फॉर पीपल हा एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ते जेव्हा आपल्याला जमायला लागतं तेव्हा नॅचरली जे देवोभव नावाची कॉन्सेप्ट आहे ती मला इथे सांगायची, आणि ती फार सुंदर शब्द आहे. म्हणजे संस्कृत साठी भव हा धातू आहे, तो मराठीत कधीच ट्रान्सलेट करता येणार नाही किंवा दुसऱ्या कुठल्याही भाषेत मला ट्रान्सलेट नाही करता येणार. मातृदेवो भव, पितृदेवो भव, म्हणजे त्या पूर्ण आहेत किंवा देव आहेत असं नाहीये, ते देव असोत.
म्हणजे ते आता काही असतील पण त्यांनी देव असावं. हा कॉन्सेप्ट जर तुम्ही ठेवलं की हा माणूस त्याच्या तिन्ही एजनी काम करतोय, हार्ट, हेड आणि हँड, आणि त्यामुळे तो माझा एक्सटेंडेड आर्म आहे, हा विश्वास जर तुमचा असेल तर टीम वर्क व्हायला फारसा वेळ लागणार नाहीये आणि कुठलाही प्रश्न मग आता प्रश्न राहणार नाही. उलट लोक पुढे येऊन बऱ्याच गोष्टीत तुम्हाला मदत करतील, उत्तरं शोधतील. मी ही सेशन करत असताना माझे बरेचसे क्लायंट्स पण त्यात ऐकतात, आणि त्यापैकी ही एक केस स्टडी मी मुद्दाम आनंदाने आवर्जून शेअर करायला घेतली आहे. मानसी मला पाठवतीये तिची केस स्टडी, पण ही कोरोकोटनी फॉर द टायमिंग पाठवली आहे, ती मी शेअर करतेय. त्यांनी कोविडच्या दिवसात केलेले इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट्स आणि कायझन्स इथे मी थोडक्यात ब्रीफ केलेलं आहे. कनेक्ट व्हायचं, पण कुणाशी कनेक्ट व्हायचं, कसं कनेक्ट व्हायचं याचं लॉजिक त्यांनी ठेवलेलं आहे आणि सगळ्या इन्स्ट्रक्शन्स अगदी थोडक्यात त्यांनी शेअर केलेल्या आहेत आणि प्रत्येकाला शेड्यूल दिलेलं आहे. त्यामुळे जेव्हा कोविड कॉल ऑफ होईल तेव्हा त्यांची लोक होती त्यापेक्षा 4 पावलं पुढे असतील, इन्क्लुडिंग त्यांचं एक्सटेंडेड आर्म म्हणजे सप्लायर आणि कस्टमर. लक्षात येतं एक्सटेंडेड आर्मचा अर्थ आता. आणि ज्या वेळा मीच आहे माझा सप्लायर आणि मीच आहे माझा कस्टमर अशी फिलिंग येते, त्यावेळी पेमेंटला जरा ताणावं आणि कंप्लेन आली तर जाऊ दे ना, त्याला किटकिट करायला काय होतं, हे विचार आपोआप निघून जातात. ठीक आहे. सो एक्सटेंडेड आर्मची ही एक क्लासिकल कायझन केस स्टडी होती. इररेस्पेक्टिव्ह ऑफ कोविड त्यांनी केलेल्या प्रयत्नांची मला दाद द्यावीशी वाटते, म्हणून मी ते इथे घेतली आहे. केस स्टडीज मध्ये आनंद केस स्टडी आहे. मी तुम्हाला म्हटलं तसं की दरवर्षी कमीत कमी 1000 केस स्टडी आम्ही बघतो. त्यात सगळ्यात महत्वाची केस स्टडी म्हणजे मानसीची आहे, ती आपल्याला नक्की शेअर करेल, ती आपल्याच टीमची लीडर आहे. MCCI ने आता ह्याचे प्रयोग केलेले आहेत आणि आम्ही करू इच्छितोय. ही एक एक्सटेंडेड कायझन होणार आहे. काय कायझन म्हणजे वेगळं काहीतरी करणं आणि पहिल्यापेक्षा चांगलं करणं, हे सूत्र जर तुम्ही करत असाल तर रोजच्या दिवसात हजारो कायझन्स नक्कीच उभे राहतील. पण हे कसं आहे, जसं आंब्याला मोहर येतो, मोहर आलेला प्रत्येक आंब्यामध्ये कन्व्हर्ट नाही होत, काही मोहर गळूनही जातो. आणि मला वाटतं गळून गेला तरी काही फरक पडत नाही, कारण तिथेच जर त्या देठाला हजारो आंबे यायला लागले तर एकही आंबा धड फळणार नाही. जो परिपक्व नसतो तो मोहर गळूनच जावा. जी कल्पना योग्य नसते ती मागेच पडावी आणि जी कल्पना योग्य असते तिला भरपूर व्यवस्थित चांगलं पुढे येण्यासाठी आणि फळण्यासाठी वाव मिळावा असं त्यात आहे. त्या तुम्ही करता त्यात हजारो कायझनच्या कल्पना किंवा कॉन्सेप्ट ऑफ प्रूफ असले तरी मला काल अनुजा मॅडमने शेअर केलं की युट्यूबवर आता ते काही गोष्टी किंवा नॉलेज शेअरिंग करतायत. माझ्या दृष्टीने हे फंटॅस्टिक कायझन आहे आणि अशा तऱ्हेने जर आपण एकमेकांचे हात जोडायला लागलो तर अख्खा भारत किंबहुना अख्खं जग फार वेगळ्या वातावरणात असेल. पण लेट अस नॉट गो थिंक टू बिग. आपण आपल्या भारतापुरतं जरी बोललो तर आपण खूप एकत्र नॉलेज बेस डेव्हलप करून खूप पुढे जाऊ शकतो. कोविड या प्रकाराने ती त्रास नाहीच आहे असं समजणारी अनेक पत्र मला येतात. त्यात किम्प्रो क्वालिटीज टीमनी सुद्धा किम्प्रो क्वालिटीज टीमनी सुद्धा वेगवेगळ्या केस स्टडीजची कॉम्पिटिशन्स आणि फेबल कॉम्पिटिशन्स केलेली आहे. तुमच्यापैकी ज्या कोणाला असं वाटत असेल की त्यांनी खूप काही चांगलं काम केलेलं आहे किंवा त्यांना शेअर करायला हरकत नाही, त्यांनी प्लीज क्वालिटीजला त्या केस स्टडी पाठवा. ती लिंक मी शेअर करीन सगळ्यांना. आणि याला अवॉर्ड्स आहेत, म्हणजे तुम्हाला एंट्री फ्री आहे, 5 पैसेही त्यात घालायचे नाहीयेत आणि आपण पुढे जातो आहे. ओके. सो असंच इंटरनॅशनल अमेरिकन सोसायटीने देखील केलेलं आहे आणि खूप ठिकाणी कोविड हा किती ब्लेसिंग इन डिस्गाईज होता नॉलेज शेअरिंगसाठी, यासाठी अनेक प्रयोग कनेक्टेड आहे मी. ओके. असे अनेक प्रयोग सगळ्या ठिकाणी चालू आहेत. ऑलराईट. पिटफॉल्स. कायझन्स जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा त्यात काही अडचणीही येत असतात. आता उदाहरणच द्यायचं झालं की जेव्हा आपण रिमोट कनेक्टिव्हिटीचा मोठ्या प्रमाणात वापर आणि डिजिटल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करायला लागतो त्यावेळी इन्फॉर्मेशन सिक्युरिटी किंवा तुमचा डाटा हॅक करायला फार कष्ट पडत नाहीत, कारण आपल्याला कंट्रोल काय असतात हेच माहित नसतं. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आतापर्यंत आम्ही कधी कॉम्प्युटर डाटा एंट्रीच्या पलीकडे किंवा टाईपरायटरच्या पलीकडे फारसा वापरलेला नव्हता. फार तर ERP आणि अजून थोड्याफार गोष्टी म्हणजे आम्हाला वाटायचं आम्ही खूप काही कॉम्प्युटर वापरतो. पण आता एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण जर ऑनलाईन आणि डिजिटाईज होणार असू तर आपली सिक्युरिटी आणि डाटा मॅनेजमेंट सिस्टीम तगडी आहे ना हे बघून घेणं आवश्यक आहे. या ट्रेनिंगमध्ये DOEचे एक सर जॉईन झालेले आहेत आणि ISMSच्या दृष्टीने त्यांची खूप चांगली इनिशिएटिव्ह आहेत आणि त्यांची खूप चांगली प्रेझेंटेशन्स आहेत
आणि तुमच्यापैकी ज्या कोणाला इंटरेस्टेड आहे ते तुम्ही फीडबॅक फॉर्म मध्ये आम्हाला दिलं तर आम्ही डेफिनेटली ती मदत करू इच्छितो. ते पण एक सुंदर कायझन होऊ शकतं. कायझन इम्प्लिमेंट करताना साधारण काय स्टेप्स येतात त्याचं आपण थोडक्यात ठीक आहे. सो या प्रॉब्लेम सॉल्व्हिंगच्या जेव्हा पायऱ्या असतात त्यावेळी सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी आहे ती म्हणजे प्रॉब्लेम डिफाईन करणं. नक्की त्रास काय आहे हे कळलं नाही तर सोल्युशन कोणीही सोडू शकत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही सुरुवातीला म्हणतो की इथे खूप लिकेज स्पिलेजचे इश्यूज आहेत किंवा इथे खूप वास येतो. हा नॉर्मल केससाठी खूप योग्य डिस्क्रिप्शन होईल, पण इंजिनिअरिंग सोल्युशन शोधताना त्रास आहे असं म्हणून उपयोग नाहीये. एक्झॅक्टली त्याचा डाटा म्हणजे किती लोकांना मळमळण्याचा त्रास होतोय का किंवा दुसरा काही त्रास होतोय का हे आपल्याला डिफाईन करावं लागेल. प्रॉब्लेम आयडेंटिफाय करताना किंवा डिफाईन करताना डाटाशिवाय केलेला प्रॉब्लेम हा नक्कीच त्रासदायी असतो किंवा अपूर्ण असतो. म्हणून आपण सोर्सकडे जाणार आहोत, डाटा कलेक्ट करणार आहोत, कुठलंही माध्यम वापरा, चेकलिस्ट वापरा, ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्ड्स वापरा, पण कमीत कमी 7 दिवसात नक्की काय घडतंय याचा डाटा गोळा करा आणि मग त्याचा अनालिसिस करा. हे कशामुळे होतंय याच्यावर कॉज इफेक्ट, ज्याच्यावर आज मी पुन्हा बोलणार आहे, कारण जवळजवळ दोघा तिघांनी मला कॉज इफेक्टवर प्रश्न विचारलेले. आणि मग ते अनालाइज झाल्यावर त्याचं मूळ कारण व्हॅलिडेट करून घ्या. व्हॅलिडेट झालेल्या त्या कारणातून जेव्हा हा त्रास आहे असं म्हटल्यावर आपल्या रिसोर्सेसमध्ये बसणारं सोल्युशन शोधून काढा. अनेक पर्याय असतात, पण माझ्या आवाक्यात माझ्या हातात कुठली गोष्ट आहे ती शोधून काढली की ती इम्प्लिमेंटेशन मला शक्य होतं. आणि त्याच वेळी लॉंग टर्म प्लॅन आणि शेड्युलिंग पण तुम्ही करू शकता की आज मी एवढी स्टॉप गॅप अरेंजमेंट करते, पण लॉंग टर्मसाठी मी या सगळ्या गोष्टी करणार आहे. आता आम्ही काल याच्यावर बोललो की आता माझ्या फोनचा प्रॉब्लेम येतोय, तेव्हा आमच्या लगेच लक्षात आलं की हा फोन स्विच ऑफ करणं हा दुसरा प्रश्न असू शकतो, पण लॉंग टर्म इथे एक ऑडिओ व्हिडिओ सिस्टम सेट करणं आवश्यक आहे. फक्त ऑफिसमध्ये असून उपयोग नाही, घरून ऑपरेट करणं जास्त फायद्याचं ठरेल. लक्षात येत आहे. त्यामुळे शॉर्ट टर्म म्हणजे इमिजिएट सोल्युशन आणि लॉंग टर्म असं लॉंग टर्म सोल्युशन पण तुम्ही घेतलं पाहिजे. ज्यावेळी आपण विचार करायला लागतो तेव्हा मी जसं म्हटलं तेव्हा 10 लोक 100 असेल तर एक माणूस 10 सोल्युशन नक्कीच करतो. त्या 10 सोल्युशन पैकी एक व्हायबल किंवा फिजिबल सोल्युशन असतं. सगळ्याच अर्थाने 4T वापरून तुम्ही निवडलेलं जे प्रायोरिटाइज सोल्युशन असतं सुरू करता. हे एक्झिक्युशनच्या वेळी PDCA म्हणजे प्लॅन डू चेक अँड ऍक्ट, कुणी काय कधी कसं करायचं, कसं तपासायचं, काय इम्प्रूव्ह करायचं, याचं तुम्ही पूर्ण शेड्युलिंग केलं असतं. याला 5W1H असंही प्लॅनिंग म्हणतात. 5W1H सांगायची मला आवश्यकता वाटत नाहीये. हे काम सुरू झाल्यावर तुम्हाला अपेक्षित होतं ते रिझल्ट आले की नाहीत हे परत व्हॅलिडेट करून बघणं अपेक्षित आहे. जेव्हा व्हॅलिडेशन होतं आणि मी जे ठरवलं होतं तेच होतं याची खात्री होते, तेव्हा तुम्ही बेनिफिट अनालिसिसकडे जायला पाहिजे. सगळेच बेनिफिट पैशात मोजता येत नाहीत. त्यामुळे काही टँजिबल असतात जे रुपयात सांगता येतात, तर काही नॉन टँजिबल असतात की जिथे आपण काहीतरी चांगलं काम केलं असतं. सो टँजिबल आणि नॉन टँजिबल या दोन्ही बेनिफिटचं अनालिसिस करा. नॉन टँजिबल बेनिफिट्स प्रचंड मोटिवेटिंग असतात. त्यात एम्प्लॉई एंगेजमेंट वाढायला लागते आणि एक प्रेज्युडाइज आहे की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी काही करू शकत नाही, त्यात अडकलेली माणसं यातून बाहेर येतात. त्यामुळे तुम्ही तुमचे जेव्हा कायझन डॉक्युमेंट करता, जर तुम्ही डॉक्युमेंट केले तर प्रत्येक कायझन डॉक्युमेंट करायची गरज नाही, तर त्या डॉक्युमेंटेशन मध्ये टँजिबल आणि नॉन टँजिबल बेनिफिट्स नक्की लिहा. त्याच्यानंतर 1 महिना किंवा 1.5 महिना याचा सस्टेनन्स चालू राहिला तर हॉरिझॉन्टल डिप्लॉयमेंट आपल्यासारख्या 4 लोकांना त्यात ओढून घ्या किंवा 4 प्रक्रिया किंवा 4 प्रोसेस त्यात ओढून घ्या आणि मग तो सस्टेन होतो यासाठी कुठली तरी सिस्टम्स किंवा फॉलोअप्स चालू ठेवा. आणि याचंच सुंदर उदाहरण म्हणजे अनुजा मॅडमनी मला सांगितलं की हे आता चालू होतं हे लक्षात आल्यावर आम्ही एडिट करू आणि युट्यूबवर टाकू. म्हणजे आता कोणालाही ऐकायची इच्छा झाली तर विदाउट एनी टेक्निकल हिकअप हे ते ऐकू शकतील. सो आतापर्यंत आम्ही गेले 4 दिवस जे काय करतोय ते माझ्या दृष्टीने आम्ही चौघांनी केलेलं कायझन आहे. वेल, याचं बेनिफिट टू सोसायटी काय आहेत हे आता मी बोलणार नाही, कारण या कायझनचं डॉक्युमेंट करण्यात मजा नाहीये. पण तुमच्यापैकी ज्या कोणाला केस स्टडी किंवा एक्सरसाइजेस करायचे असतील त्यांच्यासाठी एक प्रूव्हन एक्झिक्युटेड कायझन इथे ऑलरेडी आहेच. सो विल गो नेक्स्ट. टूल वापरलेले हे सेम आहेत. काय माझं कारण आहे, काय त्रास आहे हे फ्लोचार्टनी किंवा कॉज इफेक्टनी म्हणजे ब्रेनस्टॉर्मिंग नंतर येणार आहे तुम्ही डिफाईन करा. नंतर चेकशीट प्रमाणे डाटा गोळा करा. पॅरेटो म्हणजे प्रायोरिटायझिंगचं एक टूल आहे ते वापरा. हिस्टोग्राम वापरा, कंट्रोल चार्ट वापरा. काय वापरा त्या प्रश्नाप्रमाणे तुम्ही ठरवा. हे उत्तर आहे हे मी सांगू शकत नाही. कमिंग बॅक टू रूट कॉज हे प्रश्न मी म्हटलं होतं ज्याप्रमाणे पुन्हा पुन्हा आले त्याप्रमाणे मी एकदा हे स्लाइड इथे इन्क्लूड केली आहे.
कुठलीही गोष्ट का होते याच्यावर तुम्ही जेव्हा ब्रेनस्टॉर्मिंग करायला लागता त्यावेळी अनेक गोष्टी येतात. त्या सगळ्या ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये चर्चा न करता, रिडिक्यूल न करता लिहायच्या असतात आणि मग त्यांचं वर्गीकरण करायचं होतं की माझी प्रक्रिया चुकली का, माझी प्रोसेस चुकली का, माझी उपकरणं चुकीची होती का, मटेरियलमध्ये खालीवर झालं होतं का, पर्यावरणाचा इश्यू होता का माझ्या मॅनेजमेंटमध्येच त्रास होता. आणि मग आलेल्या कारणांचं वर्गीकरण केल्यावर त्याचं व्हॅलिडेशन करून नक्कीच आपण त्याच्यावर उपाययोजना करू शकतो. एका वेळी 5 किंवा 6 व्हॅलिड उपाय सापडले तर 5 किंवा 6 कायझनची गरज आहे, उघड आहे. दिस इज अ रिअल गुड बिग कॉन्सेप्ट. आणि कुठलाही नियम याला नाहीये की 7 लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि ते या कॅटेगरीतली माणसं असली पाहिजेत आणि ती आठवड्यातून एकदा भेटलीच पाहिजेत आणि ते कंटिन्यू राहिलं पाहिजे वगैरे असे कुठलेही नियम कायझनला नाही आहेत. आणि त्यामुळे कधी कधी कायझन टीम्स एक्झिस्ट राहणं हे जरा अवघड होतं. पण कायझन टीम मध्ये केलं पाहिजे अशीही गरज नाहीये. त्रास दिसला सोडवा आणि पुढे चला, अशी ही अतिशय सुंदर कल्पना आहे. तंत्र क्यूसीचीच आहेत किंवा अजून कुठलीही तंत्र वापरली तरी कायझनला चालतं. इव्हन सोशल मीडियाचं आज जे काय तंत्र किंवा डिजिटल मार्केटिंग किंवा डिजिटल फॅक्टरीज असं जे युग घातलेलं आहे त्याच्या मदतीने तुम्ही प्रचंड इनोव्हेशन, आयडिया क्रिएशन्स आणि कल्पना घेऊन नेटवर्किंग करू शकता आणि आहे त्यात प्रचंड सुधारणा करू शकता. मला वाटतं या विषयावर बोलण्यापेक्षा आपण पुढे जाऊयात. माणसात क्रिएटिव्हिटी असते, ते माणसाचं फाउंडेशन आहे, फक्त आपण ते विसरून गेलो असतो. ते थोडंसं फोकस केलं की त्यातून डिझाईन येतं, ओरिजिनॅलिटी येते. आपल्या व्हिजनशी ते अलाइन करून जेव्हा तुम्ही आयडिएशन करता किंवा आयडिया जनरेट करता त्यावेळी तुम्ही जे आहात त्यापेक्षा जास्त चांगले तुम्ही बनता. आणि रिलिजन इज सेल्फ रिअलायझेशन. नर का नारायण बन जाय ही जी आपल्या संस्कृतीतली जुनी परंपरा आहे त्या दिशेने आपण एक एक पाऊल पुढे चाललो असतो. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हाच एकमेव ध्येय किंवा इम्प्रुव्हमेंट हीच एकमेव ध्येय घेऊन कायझन होतं. यात तुम्हाला तुमचं निवडायचा चॉईस असतो आणि लोक आली तरी उत्तम, नाहीतर अकेला चालो रे असंही कायझन चालू राहतं. आणि माझ्या दृष्टीने त्यामुळे हे फंटॅस्टिक आहे. खूप वेळा एकमेकांना ऍडजस्ट करून घेणं लोकांना अवघड जात असतं, पण क्वालिटी सर्कलसाठी टीमने एकत्र आलंच पाहिजे असं काहीतरी बांधिलकी त्यांच्यावर येते आणि मग ते थोडंफार पसरायला लागतं. पण तुमचे 4 चांगले मित्र एकत्र आले तर ते कायझन होऊ शकतं. उदाहरणच आता मी दिलं की आम्ही 4 जणी एकत्र आलो आणि माझ्या दृष्टीने आम्ही काहीतरी चांगलं काम करतोय. इंजिनिअरिंग सोल्युशन्स हा एक फंटॅस्टिक उपक्रम आहे. यातली जे कायझन असतात ते जनरली एका माणसाला करता येत नाहीत. त्याला अनेक डिमेन्शन्स आहेत किंवा त्याला अनेक काटेऱ्या असं मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि ते बऱ्याच वेळा ते इंजिनिअरिंग लॉस फॉलो करूनच करावं लागतं. मानसी मॅडमचं जे कायझन आहे ते इंजिनिअरिंग कायझन आहे आणि टिपिकली त्यात त्यांनी पूर्ण डिजिटायझेशन इनहाऊस करायचा प्रयत्न केलेला आहे. त्यात काही पार्ट त्यांच्या मुलांनी केलेला आहे, काही पार्ट मिस्टर बिडकरांनी केला आहे, काही असं म्हणजे थोडक्यात त्यात अनेक लोक असतात पण एक ठराविक स्कोप डिफाईन करून थोडंफार चाकोरी पद्धतीने पण तरीही त्यात इनोव्हेशन वापरून म्हणजे आतला जो लॅम्प आहे ना तो आयडिया देणार आहे. तुम्ही आता आसपासचं वातावरण तेजाळून टाकू शकता. आउट ऑफ बॉक्स थिंकिंग हा संजीवनी मॅडम, त्यातला गाभा आहे. आय बोला. जस्ट शेअर की आपण पोलचे क्वेश्चन्स अपलोड केलेले. सो वेन एव्हर यू फील यू कॅन टेक द पोल. राईट. तो मग साधारण आपण कधी शेवटच्या 5 मिनिटात घ्यायचं का Yeah. कधी घ्यायचं? Whenever you thank want. Yeah. Alright, we'll do it that way. आपण आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग हा फाउंडेशन जर वापरलं तर हे इंजिनिअरिंग पुरतं मर्यादित न राहतं. मी म्हटलं जसं की तुमच्या आयुष्याशी कुठेही तुम्हाला रिलेट करता येईल किंबहुना रिलेटेड ही कन्सेप्टच या कुठलेही नियमच कायझनने काढून टाकलेत. वेल, 3 प्रकारच्या इम्प्रुव्हमेंटचा आपण विचार करतो. एक म्हणजे टूल ड्रिव्हन. जनरली आपण त्यात क्वालिटी सर्कल्स आणि ऑपरेटर ची इन्व्हॉल्वमेंट घेतलेली आहे आणि याचा उद्देश प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कधी नव्हता. ह्युमन डेव्हलपमेंट असल्यामुळे त्याचा परफॉर्मन्स टँजिबल नाहीये म्हणून तो कमी दिसतोय, पण तो खरं तर खूप मोठा असतो आणि तो मोजता येत नाही. दुसरं आहे ते कायझन ड्रिव्हन इव्हेंट्स आपण करतोय किंवा सिस्टम ड्रिव्हन इम्प्रुव्हमेंट्स आपण करतोय, कारण त्या सगळ्यात आपल्याला चालू ठेवायचंय, सस्टेनन्स आहे आणि फॉलोअप्स आणि मॉनिटरिंग. हे क्वालिटी सर्कलमध्ये पण आपण करतो, पण ते मोस्टली इंजिनियर्स करत असतात आणि ते इंजिनियर्स मॅनेजर आणि सिनियर मॅनेजर्स करत असतात. सो थोडक्यात हा मधल्या पातळीवरचा गाभा आहे आणि शेवटचा आहे तो म्हणजे प्रिन्सिपल ड्रिव्हन, जो आपण लीन मध्ये थोडासा उद्या बघायचा प्रयत्न करतोय.
ओके. सो असे 3 प्रकारे मी वर्गीकरण केलंय आणि ही 5 दिवसांची मालिका आखताना हाच विचार आम्ही केला होता. लेट अस गो फर्दर. आपण पुढचं समजून घेऊयात. हे करताना नक्की कसं, कधी, काय होणार आहे हे आम्हाला माहित नव्हतं. पण ट्राईट हे जे टोयोटा म्हणजे टोयोटाचे संस्थापक जे आहेत त्यांच्या एकाच शब्दांवर आम्ही विश्वास ठेवला आणि काम करायला सुरुवात केली. फक्त हे सगळं करताना मी डाटा हे फाउंडेशन वापरलं होतं आणि म्हणूनच आम्ही आता आमच्याकडे कोण कोण पार्टिसिपंट आहेत त्यांचं पोल घ्यायचं ठरवलेलं आहे. का घेतोय म्हणजे लोक मला खरंच फोन करतात आणि त्यातून मला बरेचसे फीडबॅक मिळत असतात, पण ते परसेप्शन ड्रिव्हन असतात. वर एक शब्द लिहिला ASS मध्ये चुकून गॅप सुटली आहे, यू नंतर परत गॅप सुटली आहे आणि ME तुम्ही जर पाहिलं असेल तर हे अज्युमचं स्पेलिंग आहे. मी कुठलीही गोष्टीचं अज्युम करायला लागले की अरे हे असं आहे, अरे ते तसं आहे, हा माणूस किटकिटा आहे किंवा नाही ह्या गोष्टी खूप छान आहेत, तर इट जस्ट मेक्स ॲस ऑफ यू अँड मी. तेव्हा लेट अस स्टार्ट. पूर्ण आतापर्यंतच्या 4 दिवसात आपण डाटावर खूप महत्व देतोय, तेव्हा लेट अस स्टार्ट अ पोल. अनुजा मॅडम, विल यू लाईक टू टेक ओव्हर फॉर द पोल? का आपणच अनाउन्स करायचंय? सचित प्लीज. Mr. Amol, you can take over for the poll. So we have created a poll here, and in the below bar you can see an option of poll. So if you click on that, without disturbing the session, you can take the poll. You have to just give the questions and it will reach to us. So just requesting all of you to take the poll. आणि Mr. Amol, it is not visible. It is not visible. Please take it as we have taken yesterday. Okay. It is visible, Yeah, madam. Under near to participant and question and answers, there is an option called polls. So on that, questions are visible. So everybody can vote now. I hope everybody can see now. Visible. It is visible now. Yeah. So ma'am, you can continue the session. कुठल्याही गोष्टीचं कन्क्लुजन करण्यापूर्वी क्वालिटी आणि रिलायबिलिटी याचा मी लिंकेज सांगणं अपेक्षित आहे, कारण त्यासाठी मला फार वेळ देता येईल असं नाहीये. रिलायबिलिटी हा डिरेक्टली उपकरणांशी जितकं महत्व आहे तितकंच ते अनालाइज करणाऱ्या ह्युमन ब्रेनशी पण महत्वाचं आहे. ते म्हणजे मी खूप मोठं PhD रिसर्च केलं आणि माझ्या लक्षात आलं की 50% बायका असतात आणि 50% पुरुष असतात, तर मग याला काही रिसर्च करायची गरज नव्हती असं कोणीही म्हणू शकतो. किंबहुना अजून एक रिसर्चचंच उदाहरण मी देते, कारण आपल्यावर हसणं सगळ्यात सोपं असतं. सी हॅबिटॅटवर एक रिसर्च चालू होता आणि त्यावेळी लक्षात आलं की 6 मायक्रॉनपेक्षा कमी जीव समुद्रात सापडत नाहीत आणि समुद्रात काही जीव सापडतात की जे फक्त पाण्यातच राहतात, काही जीव सापडतात ते म्हणजे जमिनीवर पण राहू शकतात, उभयचर प्राणी ज्याला आपण म्हणतो. आता हे सगळं रिसर्च खूप ग्रेट होतं आणि तो मी 6 महिने करून भरपूर अनालिसिस करून हे सिद्ध पण केलं होतं. पण या सगळ्याच्या मागे एक गांधाची मेघ ज्याला म्हणता येईल ती म्हणजे हे रिसर्च करताना त्यांनी घेतलेला जो सॅम्पल साईज होता ना किंवा जे नेट वापरलं होतं त्याचा 6 मायक्रॉन हा आकार होता. 6 मायक्रॉनचा जीव जेव्हा जन्माला येतो त्यावेळी तो 1 मायक्रॉन सुद्धा असू शकतो. त्यांच्या रिसर्चच्या सॅम्पलिंगमध्ये हे सापडलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांच्या कन्क्लुजनची आणि रिसर्चची रिलायबिलिटी किती योग्य होती मला सांगता येणार नाही. पण आपण इंजिनिअरिंगची लोक आहोत किंवा आपण चेंबरच्या छत्राखाली आलेलो आहोत, त्यामुळे आपण प्रामाणिकपणे जो काय डाटा दिला त्याच्यावर आम्ही काय ऍक्ट केलंय किंवा अजून काय सुधारणा केल्यात हे विचारण्याचा आपल्याला नक्कीच हक्क आहे. पण त्यासाठी फंडामेंटल रिक्वायरमेंट आहे तुम्ही आधी डाटा द्या, अनालिसिसमध्ये भाग घ्या आणि तुमच्या जर काही कल्पना असतील तर आम्ही एक ओपन फीडबॅक फॉर्म तुम्हाला दिलेला आहे, ते प्लीज वापरा, कारण त्याशिवाय आम्ही हे केलेला सगळा प्रवास व्यर्थ ठरेल. टोयोटा वे असेल नाहीतर अजून कुठलाही वे असेल तो मध्येच अडथळा आला तर बंद होतो हे तितकंच खरं आहे. सो द आयडिया इज याचा फ्लॉप शो होऊ नये किंवा जसपाल भट्टींचा उलटापुलटा होऊ नये याची जबाबदारी परत एकदा आपल्या सगळ्यांची आहे. तेव्हा सिरियसली याची रिलायबिलिटी आणि ऑथेंटिसिटी राहावी म्हणून आपण कायझन्स आपल्या बाबतीत आपल्या डे टू डे व्यवहारात सुद्धा करूयात. अनेक इन्स्टिट्यूटमध्ये कायझन्सची अवॉर्ड्स दिली जातात, जसं मी आतापर्यंत दरवेळी अवॉर्ड्सची यादी करत असते. पण हे आपण अवॉर्डसाठी नकोया करायला. सगळ्या इंडस्ट्रीजनी चेंबरच्या इनिशिएटिव्ह खाली एकत्र येऊन
कालपेक्षा आज मी कसा बरा झालो याचा एन्जॉय करण्यासाठी जरी वापरलं तर मला खात्री आहे आपण खूप काही अचीव्ह करू शकू. इथे यादी दिलेली आहे मी कुठल्या कुठल्या इन्स्टिट्यूट मधून कायझनचं प्रोत्साहन दिलं जातं. त्यात कायझन इन्स्टिट्यूट ही युकेला त्यांचं हेड ऑफिस आहे, पण आपल्या पुण्यातही त्याची इन्स्टिट्यूट बालाजीनगरला आहे. नंतर QCFI मी म्हटलं तसं त्यांची जगभरात ऑफिसेस आहे, म्हणजे नॅशनल क्वालिटी फोरमशी ते अटॅच्ड आहेत, ज्यूसशी अटॅच्ड आहेत, आणि आपल्या इथे हैदराबादला त्यांचं हेड ऑफिस आहे. पुण्यात देखील त्यांचं ऑफिस चेंबरच्या एक्झॅक्टली समोर आहे. ज्यूस काय ते सांग. हो. हा, तर ज्यूस मी आता फक्त एक मध्ये एक पॉइंट सांगतो. ज्यूस इज जॅपनीज युनियन फॉर सायंटिस्ट अँड इंजिनियर. हे जपानमधली एक अपेक्स बॉडी आहे फॉर इम्प्रुव्हमेंट. आणि ती दुसऱ्या वर्ल्ड वॉर पासून कामात आहे, आणि त्यांनी केलेले आता ही 5S सर्टिफिकेशन वगैरे QCFI थ्रू प्रत्येक संस्था मिळवू शकते. NPC नॅशनल प्रोडक्टिव्हिटी काउन्सिल, PDPC वगैरे हे चेंबरचेच असोसिएट्स आहेत असं मी म्हणेन. आणि मला खात्री आहे इव्हन मराठा चेंबर्स मधून देखील ह्युमन मिनिस्ट्रीच्या काही ग्रँट्स असून किंवा अदरवाईज रायरिकर सर आणि बुलाक सर किंवा असे सगळे मोठे मोठे ट्रेनर्स जपानला जाऊन आलेले आहेत. कायझन पोकायोके किंवा अशा तत्सम तंत्रांमधलं एक्सपर्टाईज आणि त्याचे अनेक व्हिडिओज तुम्हाला खुद्द मराठा चेंबरच्या साईटवर पण मिळतील. पण मराठा चेंबरची ही कोर ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे इथे त्यांचं नाव मी लिहिलेलं नाहीये. पण येस, कायझन हे आयुष्याचा गाभा आहे. आपण जसा श्वास घेऊ शकतो तसं जर कायझन आपल्या श्वासात भिनलं तर मला वाटतं आपण एक वेगळी व्यक्ती बनवू शकतो, जास्त एनर्जी असलेली आणि जास्त चांगली असणारी. परत एकदा गोइंग बॅक टू द गुरुज, वेअर देर इज नो स्टँडर्ड देर कॅन बी नो इम्प्रुव्हमेंट. उदाहरण द्यायचं झालं तर माणसाचा पल्स किंवा नाडीचा दर हा 80 ते 120 असावा किंवा BP 80 ते 120 असावं. त्याच्या वर गेला तरी त्रास आहे, खाली गेला तरी त्रास आहे. जेव्हा तुम्ही हे स्टँडर्ड सेट करता त्यावेळी माझी तब्येत कशी आहे हे डॉक्टर कन्क्लूड करू शकतात. पण असं जर त्रास नसतं काही स्टँडर्ड तर मला त्रास होतोय आणि आता मी काहीतरी करून बघावं, याच्या पलीकडे मेडिसिन कधी पुढे डेव्हलपच झालं नसतं. सो स्टँडर्ड मध्ये सुद्धा रिव्हिजन होतात जे आपण पहिल्यांदा पाहिलेलं आहे. पण मेंटेनन्स आणि इम्प्रुव्हमेंट हे प्रत्येक गोष्टीत इन्क्लुडिंग तुम्ही ठरवलेले जे नॉर्म्स आहेत त्यात सुद्धा होतात. ज्याला आपण गॉस्पेल ट्रुथ असं जरी म्हटलं असलं तरी त्यात सुद्धा बदल करायला वाव आहे. मला खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येकच जण तुमच्या आयुष्यात हे कळत नकळत वापरत असणार आहे. पण आता थोडं कॉन्शियस होऊन आणि समजून घेऊन हे वापरणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी लागणारी तंत्र आणि त्यासाठी लागणारे मार्गदर्शन किंवा त्यासाठी लागणारा डाटा आणि त्यासाठी लागणारे वेगळे वेगळे कायझन्स आपण जर एका जागी कंपाईल करू शकलो, म्हणजे ही आमची परत एकदा काल सुचलेली कल्पना होती, तर एक फार सुंदर नॉलेज आणि डाटाबेस होईल आणि प्रत्येकाला परत एक व्हील रिइन्व्हेंट करायची गरज पडणार नाही. मला आशा आहे की तुम्ही जेव्हा कनेक्टेड असता त्यावेळी डाटा पॅरली होत राहील, इन्क्लुडिंग फीडबॅक फॉर्म्स पण. आणि आम्ही त्या डाटाचं अनालिसिस करून एकट्याने पुढे जाण्यापेक्षा हक्काने येऊन आम्हाला विचारा की तुम्ही याचं पुढे काय केलं, किंवा या सगळ्याचा वापर करून तुम्ही काय पुढे चांगलं केलं हे आम्हाला आनंदाने शेअर करा. इट्स लाईक अ आनंद यात्रा, आणि जितकी लोक जास्त मोर द मेरियर असं याचं प्रिन्सिपल आहे. त्यामुळे कुठली तंत्र वापरलीत हे परत एकदा मी सांगते महत्वाचं नाहीये. आधी मला याच्यापेक्षा काहीतरी चांगलं करायचंय हा निश्चय महत्वाचा आहे. आणि मला खात्री आहे की तुम्ही ज्या अर्थी या सेशनला लॉग होता त्या अर्थी तुम्ही एक्सलन्सच्या वाटेवर चौथं पाऊल तर निश्चित टाकलेलं आहे. मला खूप जणांचे फोन येतात आणि इन्व्हेरिएबली त्यांचं हेच म्हणणं असतं की आम्ही सुरू केलेलं योग्य दिशेने आहे की नाही हे मला कळत नाही, आपण एकदा भेटायचं का? येस इंडीड, मला आवडेल. जी लोक चांगलं काम करत असतात त्यांच्याबरोबर राहायला. यासारखं पॉझिटिव्ह स्ट्रोकिंग किंवा पॉझिटिव्ह मोटिवेशन काही नसतं, त्यामुळे मी आनंदाने त्यांच्याबरोबर राहीन. पण ऍट द सेम टाइम ते फक्त 1:1 राहता कामा नये, ते अनेक जणांशी नेटवर्क झालंच पाहिजे. आणि त्यासाठी मीडिया आणि टेक्नॉलॉजीचा वापर हे फार मदतीला आपल्याकडे येणार आहे. तेव्हा मानसी मॅडम जेव्हा युट्यूबवर हे अपलोड करतील किंवा अशाच सिरीज देतील तेव्हा आपण खूप काही शिकू शकणार आहोत. माझ्या आयुष्यातले 90% ट्रेनिंग्स आणि हे मी मराठा चेंबरच्या माध्यमातूनच केले होते. जुरान क्वालिटीच्या टिप्स मी मराठा चेंबरमध्ये जाऊनच पाहिल्या होत्या. म्हणजे एनडी भट लायब्ररी टिळक रोडची जी आहे तिथे मी कॉलेज संपल्यावर पडीक असायचे. कॉलेज संपल्यावर म्हणायचं कारण की कॉलेजमध्ये आम्हाला बऱ्यापैकी सुट्ट्या असायच्या. तर आय थिंक आय ओ टू मराठा चेंबर्स आणि ऑल ऑफ अस ओ टू अवर बिझनेस.
आपण सगळे एकत्र आलो तर निश्चितच काही विलक्षण आणि योग्य गोष्टी करू. या संदर्भात आपण डाटा गोळा करायला, आपल्याकडे केलेल्या चांगल्या गोष्टी शेअर करायला काहीच हरकत नाहीये. चेंबर हे इनिशिएटिव्ह घेईल की नाही मला माहित नाही, त्यांना शक्य असेल तर नक्कीच ते घेतील. पण तुमच्यापैकी कोणी जरी यात इनिशिएटिव्ह घेतला तर आम्ही या केस स्टडीज नक्कीच शेअर करू. माझ्यापैकी अनेक जणांनी मला काल फोन करून सांगितलं की मी 6 सिग्मा ग्रीन बेल्ट आहे, ब्लॅक बेल्ट आहे, येलो बेल्ट आहे, किंवा मी याच्यावर खूप प्रोजेक्ट्स केलेली आहेत आणि मला शेअर करायला आवडेल. येस इंडीड, यू आर वेलकम. तुम्ही प्लीज तुमची जी सुधारणांचे प्रकल्प आहेत दरवेळी ठराविक इन्स्टिट्यूटच्या वेबसाईटवरच जाऊन आपण शोधत राहायला पाहिजे असं काही नाहीये. परत एकदा तुमच्यापैकी प्रत्येकाच्या ज्या सुधारणा आहेत, आणि कीप असाइड तुम्ही ते डॉक्युमेंट सुद्धा करू नका, एक छोटासा व्हिडिओ जरी करून पाठवला. आम्ही जेव्हा क्वालिटी सर्कलमध्ये जातो ना त्यावेळी होम कायझन नावाचा एक प्रकार असतो, आणि त्या होम कायझन मध्ये तुपाच्या बेरीमधून तूप वेगळं काढणं, न्यूटन घेणं, यासाठी एक यंत्र तयार केलं होतं. आणि ते पाहिल्यावर अरे वाव, असं मस्त रे, ग्रेट असं म्हणायची नकळत इच्छा होते. आपण काय करतो, जनरली बेरीत खूप तूप असतं म्हणून त्या बेरीत भाताला तरी टाकतो किंवा पोळीला तरी पुसून घेतो, पण त्याची चव कडवट राहते. पण तूप जर शेवटपर्यंत आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकलो तर किती मजा येईल. तर असे छान छान कायझन्स आम्ही क्वालिटी सर्कलमध्ये बघत असतो. आणि मी जसं म्हटलं की दुसऱ्याचं का बघायचं, आपण काहीतरी चांगलं करू, आपण काहीतरी शेअर करू आणि शहाणे करून सोडू सकल जन, अशा ध्येयाने जर आपण एकत्र आलो तर परत एकदा आपल्याला द जॅपनीज वे न बघता द मराठा चेंबर्स वे असं देखील करता येणं काही फार अवघड असेल. थँक्यू सो मच संजीवनी मॅडम. येस, थँक्यू. नाही, हे नक्कीच अनुजा मॅडम तुम्ही करू शकणार याची खात्री होती म्हणूनच मी हे केलेलं आहे. कन्क्लूड करण्यापूर्वी परत एकदा यात अजून खरं काही नावं मला ऍड करायची होती, कारण ही इनपुट्स मला नंतर मिळाली. कोरोकोटचे जे रासने सर आहेत, गोंधळी सर आहेत, आणि त्यांची अख्खी टीम म्हणजे धावत पळत आम्हाला द्यायला आवडेल, आम्हाला शेअर करायला आवडेल म्हणून ते आले. पराग सर आहेत, मी त्यांचं प्रेझेंटेशन हायपरलिंक करू शकते की तुमच्यापैकी ज्या कोणाला इंटरेस्ट आहे. पराग सर तुम्हाला चिपिन व्हायला आवडेल? ओके, हरकत नाही. पराग सर त्यांनी मला प्रेझेंटेशन शेअर केलंय. तुम्ही होताय का पराग सर? झालाय का? अनम्यूट झालाय का होस्ट कडून? ठीक आहे. पराग सरांचं प्रेझेंटेशन हे ISMS किंवा इन्फॉर्मेशन सिक्युरिटी किंवा डाटा मॅनेजमेंटवर आहे. आणि तुमच्या इथल्या ज्या लोकांना बघता येत नाही त्यांच्यासाठी मी माझ्या एंडला 1 मिनिट बघतीये. ओके, सो सचिनने मला रिमाइंड केलं की 15 मिनिटं आपण क्वेश्चन आन्सर साठी देणं भाग आहे. जर क्वेश्चन आन्सर्स नसतील तर आपण डेफिनेटली TUVने घेतलेल्या इनिशिएटिव्ह ला दाद देऊयात. आणि इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ही फक्त IT पुरती मक्तेदारीता राहिली नाहीये. आपल्यापैकी प्रत्येक जण, म्हणजे मी तर घरून सुद्धा सध्या ITचा वापर करतेय. आणि हे सगळं करत असताना कुठले कुठले धोके येऊ इच्छितात किंवा कुठली कुठली काळजी घ्यायला आवश्यक आहे, हे सगळं नॉलेज त्या ISMS मध्ये डिफाईन केलेलं आहे. त्याची आवश्यकता, त्याचे बेनिफिट्स, त्याचे होणारे फायदे, या सगळ्यासाठी एक सुंदर प्रेझेंटेशन आपल्याकडे TUVचे पराग सरांनी दिलेलं आहे. आणि तुमच्या ज्या कोणाला इंटरेस्ट असेल त्यांनी प्लीज फीडबॅक फॉर्म मध्ये ते एंटर करा. आणि मे बी अनुजा मॅडमनी जर परत एकदा आपल्याला मदत केली तर हे आपण आपल्या कॉमन वेबवर टाकून तुम्हाला सगळ्यांनाही शेअर करून देऊयात. तर संजीवनी मॅडम, आय वुड लाईक टू ऍड समथिंग. हा, प्लीज प्लीज. युट्यूब वरती तर आपण ऍड करूच यात हे प्रेझेंटेशन. पण आता मला दीपक करंदीकर सरांचा फोन आला होता, जे MCCI चे व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडून काय हवंय ते सगळं आम्ही हेल्प करू आणि वी विल कीप दिस गोइंग. वी विल टेक दिस इनिशिएटिव्ह अहेड. सो आय एम व्हेरी हॅपी टू शेअर दिस. Yes. Thank you to Karandikar sir and thank you to all. बेसिकली आपण हे क्वेश्चन आन्सर साठी ओपन ठेवतोय, पण करंदीकरांच्या एका गेस्चरवर मला एक वाक्य आठवलं. रामासह मिळता नायक, वानरही मारुती रावण. चेंबर्सचे जे नायक पुढे यायला लागले तर आमच्यासारखे उडे मारणारी लोक देखील प्रॉब्लेम नावाचा रावण मारायला मोकळे होतील, यात आम्हाला काही शंका वाटत नाही, नाही का? जरूर जरूर. Very true, very true. चलो, तर आपण अपेक्षा करूया. आणखी याच्यामध्ये एक ऍड करावं असं वाटतंय मला. हॅलो. हा, बोल बोल मानसी प्लीज. आमचे व्हाईस प्रेसिडेंट करंदीकर सर आहेत. ही इज वन ऑफ पार्टिसिपेंट ऑफ टुडे सेशन. मला ह्याचं जास्ती कौतुक वाटतं की त्यांनी लीनचं 2 वेळा सक्सेसफुली इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर सुद्धा ते प्रोग्राम अटेंड करून ते फीडबॅक देत आहेत. त्यासाठी खरंच थँक्यू करंदीकर सर.
कारण त्यांनी त्यांचं ऑर्गनायझेशन लीन मध्ये अतिशय उत्तमरित्या इम्प्लिमेंटेशन आणि सस्टेन पण केलेलं आहे. सो थँक्स करंदीकर टू द पार्ट ऑफ दिस सेशन. आणि सरांनी जे सांगितलं आता की आपल्याला ज्या गोष्टी लागणार आहेत त्या चेंबरच्या प्लॅटफॉर्मवरून ते सर आपल्याला अवेलेबल करून देतील. तर खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सगळ्या मॅन्युफॅक्चरर MSME सेक्टरसाठी असं मला वाटतं. ऑलराईट. सो चांगल्या काय म्हणतात सत्संकल्पाचा दाता असं एक परत वाक्य आठवतंय. आणि आपण प्लीज तुम्हाला काही हवं असेल तर ते ग्रुपवर टाकायला हरकत नाही किंवा तुमच्या फीडबॅक फॉर्म मध्ये टाकायला हरकत नाही. आमच्या या अपेक्षा आहेत आणि जेवढं शक्य आहे तेवढं आपण शेअर केलं तर असेच दाते पुढे येतील आणि आपण खूप या गोष्टी पुढे नेऊ शकू याची मला खात्री आहे. आपण एक वेगळा भारत, एक वेगळा पुणे आणि एक वेगळं महाराष्ट्र उभं करू अशी आशा मी करतेय. पण कमिंग बॅक टू इट, आपलं बेसिक्स आहे क्वेश्चन आन्सर, तेव्हा शेवटची 15 मिनिटं क्वेश्चन आन्सर साठी. Okay. So, first question is management involvement किंवा management support means what? याच्यावर एक पहिला क्वेश्चन आहे. मॅनेजमेंट सपोर्ट म्हणजे काय काय वाटतं? तुम्ही लढा मी पाठीशी आहे याला मॅनेजमेंट सपोर्ट म्हणता येत नाही. आता करंदीकर सरांनी जे डेमॉन्स्ट्रेट केलं ना, तुम्हाला काय हवं ते मी द्यायला तयार आहे. तुम्ही कुठल्याही स्टँडर्ड मध्ये जाऊन म्हणजे ISO 9000, 14000, 18000, 45 कुठल्याही स्टँडर्ड मध्ये जाऊन हे वाचलं तर प्रोव्हाइडिंग रिसोर्सेस इज अ व्हिजिबल डेमॉन्स्ट्रेशन ऑफ मॅनेजमेंट सपोर्ट असं म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्हाला काय हवं ते द्यायला मी तयार आहे, तुम्ही माझ्या बरोबर पुढे चला. हे मॅनेजमेंट सपोर्ट. आणि मला वाटतं काय टायमिंग आहे. मानसी, तू योग्य वेळी योग्य गोष्ट शेअर केली आहेस. मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलंय, त्यामुळे या गोष्टीवर वगैरे बोलत नाही. आपण पुढचा प्रश्न घेऊ. हा सॉरी अनुजा, तू काहीतरी म्हणत होती. हॅलो अनुजा मॅम. हा नाही, मी माझं झालंय बोलून, मी सांगितलं मगाशी. I just आपण wanted to thanks. Yeah. पुढचा कुठला प्रश्न आहे? फिशबोन डायग्राम वर पुढची शंका आहे. काय शंका कुठे आहे तो? इलॅबोरेट मोर ऑन फिशबोन डायग्राम. मी एक केस स्टडी तुम्हाला पाठवून देते की ज्यात आम्ही ब्रांचिंग केलेलं आहे आणि त्यात तुम्हाला खरंच कळेल. कारण फिशबोनचे कमीत कमी 70 एक सब प्रकार असतात आणि त्यात आपला प्रत्येक हा खरंच एक्सरसाइज आहे. पण ज्या कोणी आहे त्यांनी मला प्लीज मेलवर पाठवा आणि आय विल गेट बॅक टू यू पॉझिटिव्हली. स्क्रीनवर आता ईमेल ID आहे, तुम्ही तिथे ईमेल पाठवू शकता किंवा तुम्ही जो गुगल फॉर्म आहे त्या गुगल फॉर्म वर ही स्पेसिफिक क्वेरी टाका. आता जे क्वेश्चन आपण आन्सर नाही करू शकत, आम्ही तुम्हाला इंडिव्हिज्युअली विल गेट बॅक टू यू. आणि थ्रू चेंबर सुद्धा. आता चेंबरचा प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेला आहे, त्यामुळे आपला खूप 1000 पटीने शक्ती वाढलेली आहे. सो पुढचा प्रश्न आहे, शॅल वी अटॅच कायझन टू एम्प्लॉई KPI? What should be the award to Kaizen? मला एक विचार की एका जेलमध्ये कैद्यांना 1 तास गाणं ऐकलं पाहिजे असं फरमान काढलं गेलं जेलर कडून. आणि मग काय रे तुम्हाला कसं वाटतं असं विचारल्यावर ते म्हटले तो आमच्या शिक्षेचाच भाग आहे. तर तुम्ही KPI शी जर कायझन जोडायला लागलात ना तर तो फार 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 शिक्षेचा भाग होऊन जाईल. ते दोन वेगळंच ठेवा ना. आणि जेव्हा कुठलं बंधन नसतं त्यावेळी जास्त फुलून येतात गोष्टी, हे तुम्हालाही जाणवेल. तर तुम्ही घरात कायझन वापरायचं का होम कायझनवर विचार सुरू करा. आणि मला वाटतं MCCI आणि होम कायझनला प्रोत्साहन द्यावं. नका KPI आणि अशा फॉर्मल गोष्टींची कायझन जोडू नका. पण केलं असेल तर कौतुक जरूर करा. हा अर्थात माझं पर्सनल मत आहे, दुसऱ्या कुठल्या मॅनेजमेंटला करायचं असेल तर माझी हरकत नाहीये. तसे काही नियम नाहीयेत, कायझनला काही नियम नाहीयेत. कायझनचे अवॉर्ड कायझन इटसेल्फच असते. आपण कालपेक्षा आज जरा बरं झालो यासारखा आनंद काही नसतो. माझं अनेक वर्ष वजन कमी करायचं ध्येय होतं आणि जेव्हा माझं वजन कमी झालं त्यावेळी मला मनापासून आनंद झाला. मला कोणी 5 रुपयाचे चॉकलेट देण्याची पण गरज नव्हती. सो देर शुड बी नो अवॉर्ड, बट कायझन इटसेल्फ इज अन अवॉर्ड. पण तरीही लोक जनरली अप्रिशिएट करतात. आणि जर माझ्या एका सजेशनमुळे 50 कोटीचा फायदा झाला असेल तर नक्कीच काही रक्कम मला कॅश अवॉर्ड म्हणून मिळते. आता मी जे म्हटलं की किम्प्रोनी अवॉर्ड सांगितलेले आहेत ते अवॉर्ड साधारण 10,000 ते 25,000 पर्यंत जातात. पण परत एकदा हे असावेत यासाठी कोणी चांगुलपणा मागत नाही. म्हणजे गणपती उत्सवात तुम्ही गेलात तर तुम्हाला वडापाव मिळतो म्हणून तुम्ही रात्रभर जागत नाही. उलट तुम्ही रात्रभर जागता म्हणून तुम्हाला वडापाव देऊन तुमची काळजी घेतली जाते. 1 मिनिट सचित बोलतो. हा, तर एक गोहार्टचा लॉ हा एक प्रसिद्ध आहे. इकॉनॉमिस्ट चार्ल्स गोहार्ट होते. त्यांनी एक फ्रेज अशी सांगितली आहे, व्हेन अ मेजर बिकम्स अ टार्गेट इट सीजेस टू बी अ गुड मेजर. तेव्हा ध्येयाला बांधून घेऊ नका प्लीज. पण मजा म्हणून एन्जॉय करा आणि हा प्रवास आनंद यात्रा होऊ देत. कोणी बरोबर आलं उत्तम, नाही तर अकेला चालो रे.
मजा येते. पाहिजे तेव्हा थकलात तर थांबा, चालायचं असेल तर चालत राहा. एकावेळी 50 आयडिया आल्या तर बोलत जाते, लिहिण्यात का पण वेळ घालवू नका आणि ते रेकॉर्ड करून घ्या. नंतर हळूहळू त्यांचं कन्सेप्च्युअलायझेशन करा आणि जे आहे त्यापेक्षा खूप पुढे चला, कारण पुढे चलणं हे आयुष्य आहे. ऑलराईट फ्रेंड्स, फिशबोनचे परत परत पुन्हा पुन्हा क्वेश्चन्स येत आहेत आणि अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे फोन नंबर नसल्यामुळे मी याला आता रिस्पॉन्स करू शकत नाहीये. पण प्लीज तुम्ही मला जर प्रॉब्लेम सांगितला तर त्याच्यावर आपण जॉईंटली असंच टेलिफोनिकली कनेक्ट होऊ, म्हणजे कोविडसाठी पण थांबायची गरज नाही. पण येस, आपण डेफिनेटली या गोष्टी पुढे नेऊ शकतो. एक खूप चांगला प्रश्न आलेला आहे की झेड साठी ISO ची गरज आहे का? आतापर्यंत जे झेडचं व्हर्जन आहे त्यात हे मॅन्डेटरी नाही आहे, पण आता नवीन व्हर्जन येऊ घातलेलं आहे आणि त्यात स्टँडर्ड आणि झेड एकत्र आणायचे प्रयोग चालले, ते अजून अप्रूव्ह झालेलं नाहीये. त्यामुळे आता या प्रश्नावर मी उत्तर देणं चुकीचं आहे. पण आता जे व्हॅलिड स्टँडर्ड आहे त्यामध्ये मॅन्डेटरी नाहीये. इनफॅक्ट एनर्जी सिस्टम म्हणून आमचे जे क्लायंट आहेत, मला खात्री आहे की ते आता कनेक्टेड आहेत. त्यांचं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये झेड सिल्व्हर रेटिंग मध्ये ते गेलेले आहेत. ही वॉज माय कलिग फ्रॉम थर्मॅक्स. आम्ही थर्मॅक्स R&D मध्ये एकत्र काम केलं होतं आणि त्यांनी मला विचारलं होतं की संजीवनी, आम्हाला कुठलेही कस्टमर्स, आमचे इतके प्रूव्हन प्रोडक्ट्स आहेत आणि इतके एनर्जी ड्रिव्हन प्रोडक्ट्स आहेत की आम्हाला गरज नाहीये असं कुठलं तरी सर्टिफिकेट घ्यायची, पण तू म्हणत असशील चांगलं आहे तर आम्ही करतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी झेड केलं आणि झेड मध्ये त्यांनी फर्स्ट अटेम्प्ट मध्ये विदाउट ISO सिल्व्हर रेटिंग मिळवलेलं आहे. त्यामुळे सर्टिफिकेशन हा, मी तुम्हाला म्हटलं तसं की बाई तुम्ही छान दिसता किंवा तुमचं वजन कमी झालं, हे कोणी म्हटलंच पाहिजे म्हणून आपण वजन नाही कमी करायचं, त्रास होतो म्हणून कमी करायचं. इतकं साधा सरळ गोष्ट आहे ती. ऑलराईट, सजेशन आणि कायझनवर सॉफ्टवेअर मध्ये ambiguity असते. या दोन्हीचेही मी SOPs किंवा या दोन्हीच्याही गोष्टी मी पाठवून देते. आणि मी खरंच सांगते की तुम्ही मला कन्सेप्च्युअल प्रश्न विचारायला लागलात तर आता शेवटच्या 5 मिनिटात ते होणार नाही. तुम्ही प्लीज हे ईमेल थ्रू पाठवा. मी आता क्लायंटची नावं घेते, कोरोकोट काय किंवा अनुजा काय किंवा एनर्जी सिस्टेक काय, वाईस काय, पहिला गोल्ड अवॉर्ड मिळवणारी कंपनी, त्यांच्या इथे जाऊन तुम्ही कायझन्स बघा, सजेशन्स बघा. त्यांनी हे सगळ्या मार्गाने झेडसाठी ध्येय गाठलेली आहेत. आणि बिलीव्ह मी, महाराष्ट्रातली पहिली केमिकल किंवा पेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असताना झेड मिळवणं इतकं सोपं नव्हतं. खूप लिगल खटखटी येतात, खूप इश्यूज येतात. पहिली भारतातली कंपनी गुजरात मधली होती आणि गुजरात 5 लाख इन्सेंटिव्ह देतो. 5 लाख. महाराष्ट्र सरकारकडे सध्या पैसे नाही आहेत, त्यामुळे आपल्याला इन्सेंटिव्ह मिळत नाहीयेत किंवा मला माहित नाही याचं काय पॉलिसीज आहेत, पण सध्या तरी पॉलिसी नाही आहेत. पण परत एकदा अवॉर्डसाठी काही करू नका, मजा येते म्हणून करा. पुढचा प्रश्न आहे की झेड हा व्हॉट इज झेड? झेड इज अ झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट. आपल्या प्रधानमंत्रींची ही कल्पना आहे आणि मला वाटतं की भारतासारखा देशच झिरोची कल्पना मांडू शकतो. पुन्हा एकदा नव्याने शून्याच्या कल्पनेतून साम्राज्य उभं करण्याची जिद्द घेऊन आपले प्रधानमंत्री उभे आणि आपण सगळ्यांनी त्यात साथ द्यावी. आपण व्हॉट इज झेड या विषयावर परत एकदा खूप डिटेल बोलूयात. पण तुम्ही ZDD.org.in वर गेलात तर मोदी सरांच्या भाषणापासून सगळ्या गोष्टी रेडीली अवेलेबल आहेत. मला अनुजा मॅम, तुम्ही टाइम मॅनेजमेंट बघताय? Oh, yes, still we have 5 minutes if someone would like to ask something. नाही, क्वेश्चन अजून आहे. लेखी प्रश्न बऱ्यापैकी कर्टेल करते, पण कोणाला तोंडी बोलायचं असेल, कारण लेखी प्रश्न शक्यतो डाटामधून यावेत किंवा ईमेल मधून यावेत असं माझा आग्रह आहे. ओके, मानसी मॅडमना जर शेअर करायचं असेल त्यांचा एक्सपिरियन्स, शी इज वेलकम. ओके, हॅलो. येस मानसी प्लीज. हा, आता संजीवनीने एकदा दोनदा केस स्टडी बद्दल जे सांगितलं ते जसं 20-21 तारखेला आपल्याकडे लॉकडाऊनचं चित्र दिसायला लागलं, त्यानंतर आपल्याला जेव्हा लक्षात आलं की आपल्याला घरून काम करायचंय, तर घरीच मी माझ्या मुलाची जी रूम आहे तिथे सगळं म्हणजे अगदी इन्स्ट्रुमेंट्स पासून सगळं घरी घेऊन आले. आणि तेव्हा असं डोक्यात होतं की रेग्युलर जे लोड असतं, प्रोडक्शनचं लोड किंवा आपण फायर फायटिंग जे असतं, त्यामध्ये काही गोष्टीला शांत वेळ मिळत नाही. आता बऱ्यापैकी सगळं शांत वेळ मिळतोय, तर त्यासाठी आम्ही एक कायझन हातात घेतलं करायला. माझ्या मुलांनी ते केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पायथन मध्ये प्रोग्राम दिलेला आहे आणि तर त्याच्या पूर्वी आम्ही डिझाईन मधून जे ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया यायचे त्यानुसार प्रोडक्शनची लोक पीस ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट असं म्हटलं जायचं, की जे प्रिंटेड फॉर्मॅट मध्ये त्यांना दिले जायचे. त्याच्याऐवजी पास फेल टेस्टर म्हणजे जे आमची आधीची इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याला समजेल अशा भाषेत प्रोग्राम लिहून
आता फक्त त्या डेटामध्ये एक एक्सेल फाईल तो रीड करेल, रीड ओनली फाईल त्यांनी ती दिलेली त्या इन्स्ट्रुमेंटला लॉग इन केलेली आहे आणि त्यानुसार तो पास किंवा फेल वेगवेगळ्या व्होल्टेजेसला तो चेक करेल आणि पास किंवा फेल एवढाच डेटा तुम्हाला डिस्प्लेवरती येईल की ज्यामुळे जास्ती विचार करायला लागणार नाही ऑपरेटरला, असा एक त्यात हेतू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे चुकून सुद्धा ऍक्सेप्टन्सच्या बाहेर असलेले पीस पुढे जाणार नाहीत. आणि तिसरी ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये हे म्हणजे आपल्यासाठी बनवलेलं स्वतःसाठी बनवलेलं सॉफ्टवेअर असल्यामुळे त्यात मल्टिपल थिंगचा विचार केलेला आहे. म्हणजे 160 का 170चा तो जो आधी कोड होता तो आता जवळजवळ 800-900 पर्यंत गेलेला आहे. त्याच्यामध्ये हे पण ऍड करा, त्याच्यामध्ये हे पण ऍड करा, ऑपरेटर काम करताना असं करतो म्हणल्यावरती ही चूक नाही होणार. म्हणजे पहिल्यांदा कनेक्शन सिक्युअर आहेत का, नसेल तर तो पुढे जाणार नाही. अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीची इनपुट देऊन त्यांनी ते डेव्हलप केलं आणि ते प्युअरली आपण जसं म्हणतो कस्टम बेस किंवा ऍप्लिकेशन ओरिएंटेड जे आहे तशा पद्धतीत ते डेव्हलप झालेलं आहे. आणि आता आम्ही वाट बघतोय कधी प्रोडक्शन सुरू होते त्याची, कारण त्याच्यावर बरेच चांगल्या पद्धतीत झालेलं आहे. स्पेसिफिकली ते यासाठीच आहे की पास फेल करून तिथे सॉर्टिंग व्हावं आणि पुढे प्रॉब्लेम तिचे असलेले पीसेस किंवा प्रोडक्ट जायला नको यासाठी. तर हे एक मला शेअर करायचं होतं. आणि आमच्या रेग्युलर मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीमध्ये पण आम्ही ऑपरेटर्सना पण खूप सहभागी करून देतो कायझनमध्ये. ऍडमिनिस्ट्रेटरचा याच्या बाबतीत नेहमीच आग्रह असतो की एव्हरी मंथली मिटिंगला ऑपरेटर्स कडून इंजिनियर्स कडून वेगवेगळी कायझन येत असतात आणि खरंच ती छान असतात. तेव्हा आम्ही बघितलं तेव्हा कळतं आपल्याला की त्याच्यामध्ये कॉस्ट सेव्हिंग पण होतं आणि इम्प्लिमेंटेशन केल्यानंतर इम्प्रुव्हमेंट पण खूप मिळते. याचा अनुभव मी घेतलेला आहे कायझनमध्ये. मानसी याला कारण प्रज्ञा आहे. ह्युमन इंजिनिअरिंग किंवा इंजिनियर असून HR करणं हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते फार अफलातून. एनिवे, आता एक लास्ट क्वेश्चन आपण घेऊयात. हाऊ डू यू डिफाईन द स्कोप ऑफ कायझन फॉर ऑपरेटर, इंजिनियर्स अँड टॉप मॅनेजमेंट? खरं सांगू का की कायझनला कुठलेच नियम नाही आहेत किंवा कुठलेच रूल नाही आहेत, त्यामुळे असा काही स्कोप वगैरे मी डिफाईन नाही करू शकत. प्रश्न आहेत ते समोर स्पीकिंग वॉल मध्ये टाका की मला हा त्रास आहे, ज्याला त्याचं उत्तर सापडेल मग तो भला ऑपरेटर का असेल ना, वेलकम. त्याला त्याचे उत्तर म्हणजे आता खरं सांगू का की त्याला त्याचं इंजिनिअरिंग जमणार नाही, मग इंजिनियर्सना मदतीला घ्या. त्याला त्यातली प्रिन्सिपल माहित नसतील तर मॅनेजर्सना मदतीचं घ्या. पण कल्पना कोणीही देऊ शकतं आणि दॅट इज एक्झॅक्टली द कॉन्सेप्ट ऑफ सजेशन बॉक्स. प्रत्येक कल्पना मटेरियलाइज होईलच अशी नाही, त्यासाठी एक स्पीकिंग वॉल तुम्ही घेतली तर खूप चांगलं होईल. आणि मला वाटतं अनुजा मॅडम HR टीमच्या मदतीने या गोष्टी पुढे नेतील. अनुजा मॅम, यू आर टेकिंग ओव्हर, राईट? Yes, thank you so much. Thank you, Mansi Madam, for sharing your experience. I think we will conclude it here now today. Still one lecture of tomorrow's is remaining. So this quality session for 5 days will end tomorrow, and we have received valuable inputs. As Karandikar sir has told, we will take it to the next level. Thank you very much to MCCI's management, MCCI team for support. Thank you to speakers for sharing these valuable inputs. Thank you, Manasi Madam. And thank you to all the participants for joining this initiative. Thank you so much. Thank you. We will conclude the meeting now. Thank you.